येस. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनंत आहे. मी एक दारुडे आहे. हाय अनंत केवळ भाऊ. हाय, नमस्कार सर्वांना. केवळ ईश्वराची कृपा. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या जागतिक संघटनेचा मार्ग तुम्हा बांधवांचं मिळत असलेलं प्रेम, सहकार्य हेच कारण आहे मित्रांनो, आज या क्षणापर्यंत दारूच्या पहिल्या विषारी आणि घातक घुटापासून लांब आहे. एक आनंदी आणि उपयुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. सर्वप्रथम गजानन भाऊचे खूप खूप मनापासून आभार. त्यांनी मला इथं बोलायची संधी दिली. मित्रांनो, मी सांगू इच्छितो की मी कुठलाही काही स्पीकर वगैरे नाही आहे. एक आपल्यातलाच एक बांधव आहे. मी माझ्या जीवनामध्ये जे काही परिवर्तन करू शकलो, वैचारिक पुनर्वसन करू शकलो, तेच मी आपल्या अनुभवाच्या माध्यमातून मांडणार आहे. कारण माझा दारूचा प्रवास हा जवळपास 14-15 वर्ष राहिलेला आणि नो डाऊट एक कॉलेज लाईफ मध्ये सहज 4 चौघामध्ये गंमत जम्मत मध्ये घेतलेला हा दारूचा पहिला घूट माझ्या जीवनामध्ये एवढा गोंधळ निर्माण करेल, माझं पूर्ण अख्खं आयुष्य बर्बाद करेल असं मला वाटलं पण नव्हतं. आणि हळूहळू मित्रांनो म्हणतात ना की जशी संगत तशी पंगत, त्या संगतीमध्येच मला राहावंसं वाटलं आणि त्या संगतीमध्येच हळूहळू कुठंतरी माझा हा प्रवास वाढत गेला. आणि अशातच स्वतःकडे दुर्लक्ष, घरच्याकडे दुर्लक्ष आणि म्हणजे परिवार दूर गेलेला माझ्या, मी जे मेडिकलचं दुकान मला माझ्या वडिलांनी लावून दिलेलं, त्या सर्व गोष्टी बंद करण्यापर्यंत आल्या तरीही माझी दारू थांबत नव्हती. आणि शेवटी जे नाही होणार होतं ना तेच झालं मित्रांनो. आणि कुठंतरी हा अनंता एकटा पडला आणि मला आहे ना, म्हणजे मनातून वाटायचं बरं की मी दारूला थांबवलं पाहिजे, व्यवस्थित जीवन जगलं पाहिजे. पण काय माहित ते म्हणजे तो निर्धार, तो निर्णय माझा टिकून राहत नव्हता आणि मला जे गोष्टी मी नाही करायला पाहिजे होत्या त्याच गोष्टी मी मित्रांनो परत परत करत होतो, म्हणजे परत परत त्याच चुका. आणि यामुळे होत कसं गेलं की घरच्याच्या नजरेतून पूर्णपणे पडून गेलो आणि त्यांनी विचार केला की हा म्हणजे जिंदगीत कधी आता दारूच्या लांब राहू शकणार नाही. कारण माझे रिहॅब पण भरपूर झाले. मी 6 ते 7 वेळा रिहॅब सेंटर मध्ये भरती झालेलो. एवढंच होतं की तिथं म्हणजे मला पैसे लागत नव्हते कारण ते ओळखीचे होते त्यामुळे. आणि त्या रिहॅब मध्ये मी जेव्हा जात होतो ना मित्रांनो, मला तिथं म्हणजे असं काही मनातून माझी इच्छा नव्हती तिथे जाण्याची. फक्त जायचो, टाइमपास करायचो आणि बस एवढंच सुरू होतं की बस खाने को मिल रहा है 2 रोटी, टीव्ही देखने को मिल रहा है, बस ह्याच गोष्टी मनात राहायच्या. बाकी रिकव्हरी म्हणा की तिथे जे सांगण्यात येत होतं याच्यावर माझा कुठलाही काही म्हणजे माझा अभ्यास नसायचा किंवा माझं लक्ष नसायचं. आणि मला फक्त एक कॅज्युअल अप्रोच होता की बस जायचं तिथं आणि तिथून बाहेर आल्यावर पुन्हा परत तेच. कारण शेवटी झालं असं की कुटुंबाने जेव्हा साथ सोडला माझ्या, माझी जेव्हा पत्नी सोडून गेली, माझ्या वडिलांनी जेव्हा मला म्हटलं की तू गाव सोडून दे, तू इथं राहून काहीच नाही करू शकणार कारण तुझे मित्र इथं भरपूर आहे आणि तुझ्या अशा वागण्यामुळे आम्ही कदाचित जगू शकणार नाही. आणि ते खरं होतं मित्रांनो, कारण की माझं वागणं एवढं बेताल होतं की केव्हा काही कुठं काय करायचो, काय बोलायचो याचं काही भान नव्हता. म्हणजे पूर्णपणे पागलपणाची अवस्था होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मी किती दिवस जगणार आहे, किती काय होणार आहे माहिती नव्हतं मला. परंतु देवाची कृपा झाली. देवाची कृपा अगोदरपासूनच होती मित्रांनो, त्यामुळे तर त्या देवाने मला जिवंत ठेवलं आणि कुठंतरी माझ्या ते लक्षात आलं नाही. मी एक नास्तिक बनलो होतो मित्रांनो, जो अनंत एकेकाळी म्हणजे मंदिरात जायचा, देवपूजा करायचा, मी शॉपमध्ये रोज अगरबत्ती लावायचो, सर्व गोष्टी करायचो, नारळ पेढ्यापासून सर्व गोष्टी करायचो. परंतु त्या गोष्टी फार काळ मला टिकवता आल्या नाही आणि मी त्या गोष्टीवर कायम नाही राहू शकलो. कारण की माझी जी वृत्ती होती ना, धरसोड वृत्ती, माझं कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य नाही राहिलं. कॉलेज लाईफ मध्ये पण तेच आणि नंतर आफ्टर मॅरेज पण तेच झालं. म्हणजे घरच्याशी माझा संवाद जो होता ना, तो संवाद कुठेतरी हरवलेला होता. मी स्वतःशी म्हणजे प्रामाणिक नव्हतो आणि मला ह्या गोष्टीचं भान पण नव्हतं की यार मी चांगलं जीवन जगायला पाहिजे. मला असं वाटायचं की यार दारू पीना कोई अपने आप में बहुत बड़ी बात नहीं है, मैं कभी भी छोड़ सकता हूँ, मैं कभी भी पी सकता हूँ. ह्या ज्या गोष्टी होत्या ना मित्रांनो माझ्यामध्ये की यार असं काय एवढं मी गुन्हा केला, मी स्वतःचं एवढं समर्थन करायचो ना मी.
की मला वाटायचं की मी खूप मोठा अपराध केलाय का, मी काय मोठा अपराधी आहे का. ज्या गोष्टी मी केलेल्या नाही या गोष्टीची मला शिक्षा का देत आहे. हे जे माझं मित्रांनो समर्थन असायचं ना, त्या समर्थनामुळे कदाचित मला माझ्यावर ईश्वराची कृपा झाली नाही, किंबहुना मी ते होऊ दिली नाही. कारण की ते एक असा अहंकारी दारुड्या होतो ना, की ज्याच्यामध्ये म्हणजे समजून घेण्याची वृत्ती नव्हती. ऑलवेज ब्लेमिंग वाला नेचर होतं माझं. मला असं वाटायचं की यार मी जे म्हणतो ना तुम्ही ते ऐकून घ्या ना. मला कळतं मी आज लहान नाही राहिला. आज माझं वय एवढं झालं आहे. मी या परिस्थितीतून गेलेलो. तुम्ही मला समजून घ्या. पण कसं असं काही होत नव्हतं मित्रांनो. शेवटी जे नाही व्हायचं ते झालं. जेव्हा म्हणजे रस्त्यावर येऊन पडेपर्यंत माझी परिस्थिती झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी गाव सोडलं, जिल्हा सोडला, त्याच्यानंतर मी जेव्हा इकडे वणी तालुक्यामध्ये आलो, तेव्हा सुद्धा मला वाटत नव्हतं की यार मी दारूच्या लांब राहायला पाहिजे, चांगलं जीवन जगायला पाहिजे. कारण की वणी तालुक्यामध्ये माझे पूर्ण नातेवाईक राहतात. मी मुळातला चंद्रपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. चंद्रपूरला सुद्धा मी 7 वर्ष ऍज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलं, मेडिकल स्टोअर बंद झाल्यानंतर. एवढा मोठा फेलोशिप म्हणजे तिथं सुद्धा मला 2016 मध्ये हा मेसेज मिळालेला होता. परंतु मला तो घ्यायचा नव्हता आणि तो मी घेतला पण नाही. ऍक्च्युली घेतला पण नाही म्हणजे मी एक दिवस त्या मीटिंग मध्ये गेलो बायकोसोबत आणि त्याच्यानंतर मला मी बायकोला ओढून सांगितलं की परत अशी कुठलीही मीटिंग, असे कुठलेही बांधव आपल्या घरी येता कामा नये. कारण मुळातच एवढा अहंकारी व्यक्तिमत्व होतं माझं की मला अशा कुठल्याही गोष्टीचा रस नव्हता बिलकुल. अरे मीटिंग काय असते, काय मीटिंगला दारू सुटते काय, तुम्ही एवढे उपाय करता माझ्यावर, इकडे नेता तिकडे नेता, त्याने काही फरक नाही पडला. मग या मीटिंगने काय होणार आहे. मित्रांनो हा जो माझ्यामध्ये असलेला जो स्ट्रॉंग डिनायल होता ना, अरे यार बायको सोडून गेली, घरच्यांनी म्हणजे बेघर करून टाकलं माझ्या अशा वागण्यामुळे, तरीही माझ्यामध्ये काही 1 रुपयाचा बदल होत नव्हता किंवा मला तो बदल करायचा नव्हता. कारण माझे विचार एवढे भरकटले होते ना की मला असं वाटायचं की यार ये लोग अगर मेरा साथ नहीं दे रहे तो फिर मला काय गरज आहे दारूच्या लांब राहून चांगलं जीवन जगायची. मला दारू पीत पीत मरायचं आहे, हा माझा मित्रांनो विचार असायचा. आणि मला असं वाटतं की यार ते म्हणजे कदाचित ते घडलं पण असतं. मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये नसतो आलो, देवाची कृपा झाली नसती आणि मला जर हा मेसेज रियामधून परत नसता मिळाला. कारण माझ्या ते स्वभावामध्ये होतं ना मित्रांनो की मी तर असं जास्त कोणाला दारू पिऊन दुखवत नव्हतो. परंतु मुळात जो त्रास होता माझ्या बोलण्याचा म्हणा, पण नंतर नंतर तो त्रास एवढा असह्य झाला ना माझ्या घरच्यासाठी, आई वडिलांसाठी जोपर्यंत ते जिवंत होते. नंतर माझी पत्नी, लग्न झाल्यानंतर माझे भावंड, बाकी पुन्हा इतर माझे जे काय म्हणते वेल विशर होते म्हणा, की माझे जे प्रोफेशन मधले लोक होते, त्यांनी मला बऱ्याच वेळा समजवलं. पण माझ्या डोक्यामध्ये काही शिरत नव्हतं मित्रांनो. माझ्या विचारामध्ये कुठलंच परिवर्तन होत नव्हतं. मला असं वाटायचं की यार हे काय लोक सांगताय आणि एकच गोष्ट वारंवार सांगतात, किती कंटाळवादी गोष्ट आहे. आणि याच्यामुळे कदाचित ह्या सर्व गोष्टी म्हणजे माझ्या डोक्याच्या बाहेर होऊन जायच्या. आणि मला जे नाही करायचं राहत होतं मी त्याच गोष्टी वारंवार करायचो मित्रांनो. आणि मला तेव्हा हा मद्यपाश वगैरे असं माहित नव्हतं. मध्ये मला सांगितलेलं, परंतु मी कधीही त्याच्याकडे असं लक्षपूर्वक ऐकलेलं नाही की ते मानसिक आकर्षण कशामुळे आहे किंवा माझी जी शारीरिक ओढ आहे, जे फिजिकल अलर्जी म्हणतो आम्ही, नैतिक जे अधपतन मी केलेलं, आध्यात्मिक अधपतन, स्पिरिच्युअल बँक करप्सी. आणि शेवटी मला तर ज्या गोष्टी आठवत होत्या त्याच्यावरून तर मला वाटलं की मी 100% पागल झालोच होतो. मरणाच्या दारातून वापस आलेला हा अनंता, घर हरवलेला हा अनंता, मला कधी जीवनात, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की मला जीवनात कधी नाही वाटलं की मी कधी या दारूच्या घुटाला थांबवू शकेल. कारण एक असा काळ आला होता की माझ्याकडे काही व्यवस्था नव्हती. म्हणजे ना राहण्यासाठी घर, ना खाण्यासाठी अन्न, ना घालण्यासाठी कपडे. अशा परिस्थितीतून जेव्हा मी मित्रांनो बाहेर पडलो रियाबच्या, तेव्हा मला असं वाटलं की यार अभी कहा जाएंगे आणि कुठं जायचं. भावाला फोन केलेला मी, त्याला म्हटलं मला घ्यायला ये, मला चांगलं जीवन जगतो मी आता, मी परत त्यात चुका करणार नाही. पण विश्वास कोण ठेवणार मित्रांनो माझ्यावर. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा देवाची कृपा परत झाली माझ्यावर, की मला तिथं एका शेतामध्ये वेलेक्स म्हणजे कंपनीमध्ये एक शेततळ्यावर
मजुराचं काम करण्यासाठी मला तिथं अपॉर्च्युनिटी आली. तिथं मित्रांनो 10 दिवस काम केल्यानंतर हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की यार मेहनत करणं किती कठीण असतं यार. पैसे उडवण्यासाठी 2 सेकंद लागत नाही. कारण मला पैशाची किंमत नव्हती. मुळातच माणसाची किंमत नसलेल्या माणसाला पैशाची काय किंमत असेल. पैसा म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे असं मला वाटायचं. कारण मी जेव्हा लहानपणापासून माझ्याकडे बघतो ना मी की माझ्यामध्ये ज्या काही गोष्टी माझ्यासोबत ज्या घडल्या ना लहानपणी, खोटं बोलण्याची सवय होतीच. काही वेळा मी वडिलांच्या पॉकेटमधून पैसे पण काढलेले. ह्या काही ज्या गोष्टी जन्मजातच मी दारुड्या आहे ना, तर ह्या गोष्टी हळूहळू कुठंतरी ह्या वाढत गेल्यानंतर जे माझं व्हायचं तेच झालं. आणि मला इथं आल्यानंतर लक्षात आलं की यार सोब्रायटी इज जस्ट बेअर बिगिनिंग. मद्यमुक्तता एक फक्त केवळ सुरुवात आहे. परंतु समोरचं काय, माझ्यामध्ये जर मी माझ्या विचाराचं पुनर्वसन करू नाही शकलो तर मी फार काळ दारूच्या लांब नाही राहू शकणार. कारण दारू पिणं हे बाह्य लक्षण आहे मला नंतर हळूहळू कळत गेलं मित्रांनो. आणि हळूहळू या पाशातून मला मुक्त व्हायचं होतं आणि ते फक्त केवळ परमेश्वरच करू शकतो. मुळातच परमेश्वराला न मानणारा हा अनंता की परमेश्वर आहे कुठं. मी तर त्यांचं मी एवढा भक्त होतो, मी एवढं पूजा अर्चना करायचो आणि त्या देवाने मला जेव्हा रस्त्यावर टाकून दिलं, मला माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही, मग परमेश्वर आहे तरी कुठं. काही परमेश्वर नाही, कुठला देव नाही, या विचारांचा मित्रांनो मी होऊ लागलो हळूहळू. आणि एक नास्तिक, असा नास्तिक बनलो की म्हणजे त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतरही माझ्यामध्ये रिझर्वेशन होतं खूप मोठं. कारण की इथं पण कॉन्सेप्ट ऑफ हायर पॉवर, ईश्वराची कृपा, परमेश्वर, हे जे शब्द मी ऐकायचो ना मला तेव्हा वाटायचं की यार इथं पण तेच आहे, मग माझं कसं काय होणार आहे इथं, मी नाही राहू शकणार इथं. परंतु मित्रांनो मला कधी ज्या गोष्टी अपेक्षित नव्हत्या ना त्या गोष्टी घडल्या इथं. सुरुवातीचा तर मी सांगतो ना की 1-1.5 वर्ष मला असं काही एवढं समजलं नाही मीटिंग मध्ये. पण मीटिंग रेग्युलर करायचो. ऑनलाईनच्या माध्यमातूनच माझी मद्यमुक्तीची सुरुवात झाली आणि तुम्हा बांधवाच्या अनुभव कथनाच्या माध्यमातूनच माझे जे डोळे उघडत गेले समोर आणि मी स्वतःला शोधायला सुरुवात केली. परंतु तेव्हा माझ्या जीवनामध्ये एवढा काही बदल नव्हता किंवा मी म्हणजे मला तशी इच्छा पण नव्हती की खूप जास्त बदल करायला पाहिजे. कारण सर्व लोक म्हणत आहे दारू नाही पिले तर अनंता खूप चांगला व्यक्ती आहे. त्याची समस्या म्हणजे फक्त दारू आहे आणि दारू थांबवली की याच्यासारखा माणूस नाही. परंतु मित्रांनो मद्यमुक्तीच्या काळामध्ये जेव्हा माझ्यावर कोर्ट केस सुरू होती, त्या कोर्ट केस साठी मी जायचो. तिथे गेल्यावर सुद्धा मला काही रिस्पॉन्स नव्हता माझ्या सासरच्या मंडळीकडून, माझ्या बायकोकडून. आणि मला असं वाटायचं मग काय फायदा आहे मीटिंगचा. हे लोक तर म्हणत होते ना आम्हाला जे मिळालं तुलाही मिळतील, येत राहा येत राहा. अरे मी एवढे वर्ष झाले, 1.5-2 वर्ष होत आहे मीटिंग करत आहोत, रेग्युलर आहे. मी कोणाशी भांडत सुद्धा नाही आणि मी सर्व गोष्टी सातत्यात म्हणजे करण्याचा प्रयत्न करतो. तरीही मला म्हणजे असं का होतं माझ्यासोबत की माझी बायको मला माझ्याकडे बघत सुद्धा नाही, बोलायचं खूप लांब राहिलं. कोणीही मला रिस्पॉन्ड करत नाहीये. फक्त नाव आलं अनंत हाजीरो म्हटलं की कोर्टात जायचं. आणि तिथं माझं एकच रडगाणं असायचं की मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग करतो, आता दारूच्या लांब आहे. की माझ्यावर डिवोर्सची केस सुरू होती. माझी बायको कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्यासोबत परत यायला तयार नव्हती. अशा परिस्थितीत मी एवढा गोंधळून गेलो की यार म्हणजे करावं तर काय करावं. माझं डोकं काम करणं पूर्ण बंद होऊन गेलं की यार म्हणजे कसं करावं आता. परंतु हे बांधवांनी जे अनुभवी सभासद होते त्यांनी सांगितले की अनंता वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहा. खूप सारे ओल्ड टायमर आहे, मी त्यांच्या संपर्कात होतो आजही आहे. म्हणजे त्यांनी मला हळूहळू माझ्या डोक्यात ही गोष्ट सांगितली की यार तुझी इच्छा नको लावू तू. तुझ्या इच्छेप्रमाणे काही घडणार नाही. तुझी इच्छा लावूनच तर तू हे सर्व घडवून आणलं. आणि आता जर तू ह्याच गोष्टी करशील, तुझ्या विचारात जर परिवर्तन करणार नाही तर तुला फार काळ टिकणारी मध्यमुक्तता नाही मिळू शकत. तू काही दिवस राहशील दारूच्या लांब, पुन्हा परत तुझ्या जीवनामध्ये तो धुमाकूळ होईल, तेच पुन्हा सुरू होईल. परंतु या गोष्टीवरही माझा विश्वास नव्हता. यार मैं बोले सो कायदा, अब अनंत दारू नाही पी सकता. मला ह्या म्हणजे ठाम विश्वास झालेला, ओव्हर कॉन्फिडन्स.
परंतु 14व्या आणि 17व्या महिन्यात मित्रांनो दोनदा दारू पिता पिता वाचलो. ईश्वराची कृपा, तुम्हा बांधवाची जे साथ होती ना मित्रांनो, आणि त्या फोन थेरपीच्या माध्यमातून जेव्हा मी तुमची मदत घेतली ना, तुम्ही मला समजून सांगितलं की नाही, नंतर दारू पिऊन परत तू त्याच जुन्या भूतकाळात जाशील आणि परत तुझ्या जीवनात तुझ्या हाती काही लागणार नाही. तुला स्वतःला बदलवावं लागेल, तुझे विचार बदलवावे लागेल. तुझ्या वैचारिक पातळीवर तुझ्या लेवलवर तू गेलेला आहे, तिथून तुला वापस येऊन कुठेतरी तुला तुझं स्वतःच आत्मचिंतन करावं लागेल. परंतु ह्या गोष्टी आहे ना माझ्या डोक्यात म्हणजे फिरतच नव्हत्या. काय आत्मचिंतन, काय कृतज्ञता, काय लावून ठेवलं यांनी यार. पायऱ्या घ्या, पायऱ्या कोणतं काम आहे. त्यांनी तर म्हटलं की सूचनाच्या स्वरूपात दिलेल्या पायऱ्या, मग कशाला घ्यावं लागते. मित्रांनो 2 वर्ष होऊन गेले, 22 महिने झाले. तेव्हा माझी पत्नी, तेव्हा पुन्हा परत ईश्वराची कृपा झाली की माझ्या सासरच्यांनी जेव्हा माझ्याबद्दल चौकशी केली की हा खरोखर दारूच्या लांब आहे, व्यवस्थित राहत आहे, तर त्यांनी कॉम्प्रोमाइज करण्यासाठी एक प्रस्ताव टाकला आणि त्याच्यातून हे सर्व घडून आलं मित्रांनो. माझं कुटुंबाचं जे पुनर्वसन झालं ते ठीक होतं. कुटुंब जवळ आलेलं, मला एक जॉब पण होता, मुलगी जवळ आलेली, सर्व गोष्टी ऑल इज वेल. मला वाटलं की अभी अनंत को क्या चाहिए, सब कुछ तो आ गया. अभी अनंताने दारू अभी पीना बंद कर दिया है, म्हणजे दारू पिणं बंद केलं आहे. कुटुंब जवळ आलेलं, आता नोकरी पण आहे, बऱ्यापैकी कमवतो, कुटुंबाला मी त्यांचं पालन पोषण करू शकतो, इतका पैसा मिळतो मला महिन्याला. मग आता मला कुठल्याही गोष्टीची किंवा पायऱ्याची किंवा स्पॉन्सर, ज्याला आम्ही मार्गदर्शक म्हणतो, काय गरज आहे गोष्टीची. मित्रांनो, मला ज्या गोष्टी अपेक्षित नव्हत्या ना त्याच गोष्टी माझ्या जीवनात घडत गेल्या. कारण मी असा दारुड्या होतो ना की मला स्वतःच्या स्वइच्छेचा त्याग करणं मला जमत नव्हतं. जे स्वयंकेंद्रित आम्ही म्हणतो, आमच्या आजाराचे जे मूळ सांगितलंय ना, स्वार्थीपणा आणि स्वयंकेंद्रितपणा. मी अत्यंत स्वार्थी माणूस होतो, एवढा सेल्फ सेंटर्ड होतो की यार म्हणजे मला वाटत होतं की यार मीच करू शकतो ना, मी केला आहे ना, मी एकटा सोबत झाला यार. 3 वर्ष घराच्या लांब असून मला कुठल्याही एकाही कुटुंबाच्या सदस्याची म्हणजे मदत लाभली नाही, तरी मी एकट्याने केलं ना. रस्त्यावर झोपलो यार, पेट्रोल पंपावर झोपलो, मी बस स्टँडवर झोपलो, पोलिसाचा मार सुद्धा खाल्ला. एवढ्या सर्व यातना भोगून मी सोबर झालो. ह्याच्यामध्ये बाकी लोकांचं काय. मला वाटलं असतं तर मी सोबर नाही झालो असतो. माझ्या दृष्टिकोनात म्हणजे मी बदल मला करायचंच नव्हतं. फक्त मला असं वाटायचं की यार ठीक आहे ना, अनुभव सांगता लोक ऐकत आहो मी, परंतु माझ्यात जो आलेला जो एकटेपणा होता, माझ्यात जो आलेला जो द्वेष होता ना मित्रांनो, इतराबद्दलची जी खुन्नस होती ना, यासाठी मी म्हणजे विचार करत तर होतो, परंतु महत्वाचं हे होतं की कृती कुठली नव्हती त्याच्यामध्ये. कारण वैचारिक जे पुनर्वसन माझा जो आजचा टॉपिक आहे ना मित्रांनो, त्याच्यासाठी मला म्हणजे तेव्हा मला कधी नाही वाटलं की मला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतील. आणि आणि मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये सांगितलं की यार वन डे ॲट अ टाइमच्या माध्यमातून तुला समोर जायचं आहे. भविष्याची चिंता करू नको आणि भूतकाळाचे ओझे स्वतःवर हावी होऊ देऊ नको, कारण तेच तुला परत त्या दारूकडे घेऊन जाणार आहे. मी तर म्हणायचं यार मी आयुष्यात कधी दारू पिणार नाही, असा माझा विचार होता. परंतु अल्कोहोलिक्स अनॉनिमस बिग बुक मला सांगत होते की आजच्या दिवसापुरती तुला दारू थांबवून ठेवायची आहे, बाकी उद्याच उद्या बघूया. परंतु माझ्यात असलेला तो डिनायल मित्रांनो दिवसेंदिवस वाढत होता. मला माझ्यामध्ये जे नकारात्मकता मी स्वतःहून जे भरून घेतली होती ना, म्हणजे मला काही म्हणजे कळतच नव्हतं की यार म्हणजे मी काय करावं, कसं वागावं, कसं बोलावं. घरी पण माझं माझ्या पत्नीसोबत जमत नव्हतं, वारंवार खटके उडायचे. आणि असा एक प्रसंग घडला होता माझ्या जीवनामध्ये की ती पत्नी परत जाणार होती, किंबहुना आमचं एवढं भयंकर भांडण झालं होतं एका चॅटिंग मेसेंजर वरून की तिने म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की बाबा ती म्हणजे तिला त्या सहन होऊ शकत नव्हत्या, अशा कृत्या मी सोब्रायटीत केल्या होत्या. आणि मी विचार करायचो की यार झालं ना तिचा प्रॉब्लेम दारू होता ना, तिच्या नवऱ्याने दारू सोडली आज. मग आज तिला काय फरक पडतो, मी कोणाशी बोलतो, काय करतो. म्हणजे मी जे स्वतःचं समर्थन करायचो ना मित्रांनो, मी स्वतत्वातून बाहेर पडण्यासाठी माझी इच्छा नव्हती. मला वाटायचं की यार अनंत आहे तो सब कुछ है. आणि मी जेव्हा विचार करायला लागलो, नंतर जेव्हा स्पॉन्सर घेतला 2.5 वर्षानंतर, तेव्हा मी जेव्हा सांगितलं, मला हा जो कार्यक्रम समजावून सांगितला बिग बुकच्या माध्यमातून,
की बाबा हे एवढं सोपं नाही आहे. प्रोग्राम इज सिम्पल बट नॉट इझी. तू जे मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहे ना, तुझा जो मोठेपणा खोटेपणाचा तुझा आनंद आहे किंवा दाखवत आहे, हे फार काळ टिकणार नाही आहे. कारण तुला वैचारिक पुनर्वसन म्हणजे केवळ कृती बदलवणे असं नाही आहे. तुला जगण्याचा दृष्टिकोन अमूलाग्र बदल करणे आहे. तेव्हा कुठं मित्रांनो माझ्या लक्षात यायला लागलं की बाबा मी काय करून बसलो आणि काय करत आहे. कारण माझ्यासारखा जे व्यक्तिमत्व असते ना यार, मला अशा काही गोष्टीचा फरकच पडत नाही. मी माझ्या जुन्या विचारसरणीमध्येच लटकलेलो. मी तिथंच थांबलेलो की मी एकटा आहे यार. एकट्यानेच तर सर्व केलं. मी एकटा लढत होतो, रडत होतो. मग तेव्हा कोण होता माझ्यापाशी? ना परमेश्वर आला, ना म्हणजे कोणतं माझा शुभचिंतक आला. आणि दारूच तर माझा आधार आहे. दारूशिवाय मी नाही जगू शकत. असे जे माझे विचार असायचे ना मित्रांनो, भूतकाळाच्या म्हणजे चुकांचा पश्चाताप करत राहायचो मी. एक सूड बुद्धी होती, एक खूप मोठा अहंकार, खूप मोठी खुन्नस लोकांची, द्वेष त्यांचा आणि जे चुगलीखोर जे ब्लेमिंग नेचर होतं माझं. मला हे असं वाटायचं की यार यही तो मेरी जिंदगी है, अब मेरे साथ में है ही कोण. कुटुंब परत आल्यानंतर सर्व गोष्टी म्हणजे सुरळीत होताना दिसत असताना सुद्धा मला सोब्रायटीचा अहंकार आला. मला वाटलं मला ह्या गोष्टीची काय गरज आहे. परंतु मित्रांनो मला जे नवीन वैचारिक दिशा मिळाली ना, ती खरोखर त्या 12 पायऱ्याच्या माध्यमातून की मला हळूहळू लक्षात यायला लागलं का यार मी एक अशा मोठ्या समूहाचा भाग आहे, जी अलौकिक संघटना आहे, ज्या संघटनेने ईश्वराच्या कृपेने माझा जीव वाचवला आहे. आणि दारू ही माझी समस्या बनली आहे, ती माझा आधार होऊच शकत नाही. माझे जे विचार आहे ते विचार कुठेतरी भरकटलेले, विचारामध्ये जी विकृती होती, जे विचार मी कधी चांगले विचार करू शकत नव्हतो, ते कुठेतरी मित्रांनो या 12 पायऱ्याच्या माध्यमातून माझ्यात लक्षात येत गेलं की बाबा हे जर विकृत विचार घेऊन, वाईट विचार घेऊन जर मी समोर जगत राहिलो तर माझ्या जीवनामध्ये काही म्हणजे शक्य होणार नाही. फक्त मी दारूपासून लांब राहील, कोरडामध्ये ते जे एक भावनात्मक खूप मोठं वादळ असतं, जे वेळोवेळी संकटांनाच आमंत्रण देणार असेल. आणि हे हळूहळू कुठेतरी मित्रांनो जेव्हा खरोखर सांगायचं म्हणजे 12 पायऱ्याच्या माध्यमातूनच तो बदल. त्या ठिकाणी दारू सोडायला गेलेलो, तिथं मला मी काय म्हणते देवाची पूजा अर्चना केली आहे, उपास तापास केले वाले सेशन सुद्धा मी अटेंड केले आहे. भरपूर भजन कीर्तनाचा मला शौक आहे. मी स्वतः हार्मोनियम वाजवतो. हे सर्व गोष्टी माझ्यामध्ये होत असून सुद्धा मी त्या दारूला नाही म्हणू शकत नव्हतो. कारण मला नंतर लक्षात आले की दारू ही माझी त्या गोष्टीसाठी मी अल्कोहोलिक्स अनोनिमसची मीटिंग जॉईन केली होती. नंतर हळूहळू लक्षात आलं 2 साल हो गए मैं दारू से दूर हूँ, 2.5 साल भी हो गए, परंतु मला तो आनंद नाही आहे. मला आनंद घेता येत नाही आहे आणि मी कुणाच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही आहे. मला दुसऱ्याचा आनंद भोगवत नाही आहे. आणि मी असा एक स्वार्थी माणूस बनलो दारू सोडल्यानंतर सुद्धा. यार म्हणजे असं वाटायचं की यार हो मेरे से आगे जा रहा तो फिर मैं क्या कर रहा हूँ यहाँ पे उसके पीछे. म्हणजे मला दुसऱ्याची प्रगती पण बघवत नव्हती आणि स्वतः काही करायला जमत पण नव्हतं. आणि हळूहळू कुठेतरी चुका सुधारायला लागलो मित्रांनो. फक्त आजचा दिवस वन डे ॲट अ टाइम मला जगायचे आहे. ते सूडबुद्धी होती, जो द्वेष होता, त्यातून हळूहळू कुठेतरी क्षमा मागायला लागलो, क्षमा करायला लागलो लोकांना. हा जो मी वैचारिक स्वतःमध्ये जो बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे काय झालं की मला थोडी बहुत मानसिक शांतता लावायला लागली की नाही. नाहीतर माझ्यासारखा जो व्यक्तिमत्वाचा माणूस आहे ना, ज्याला कधी कोणाचं चांगलं होताना मी नाही बघितलं. आणि मला नेहमी वाटायचं की यार नको ह्या गोष्टी. दारू झाली सुटली आहे माझी दारू, आता मला गरज नाही. आणि मी मिटिंगच्या लांब पण गेलो बऱ्याच वेळा. आणि मला असं वाटलं की काहीच गरज नाही मला मिटिंगची आता. ना ऑनलाईनची गरज आहे ना ऑफलाईनची गरज आहे. कारण मी आता परिपक्व होत आहे. दिवसेंदिवस माझी मी विचारांची पद्धत बदलवली आहे. जुन्या विचारांना मी आज काढतोय असं मला वाटायला लागलं. परंतु मित्रांनो ते खरं नव्हतं. कारण माझ्या चुकांसाठी मी जबाबदार आहे. मी इतरांना कशी मदत करू शकतो हे जेव्हा माझ्या स्पॉन्सरने माझ्या डोक्यामध्ये हे जे गोष्टी मित्रांनो बिंबवण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हा खऱ्या अर्थाने मला म्हटलं की अनंत तू सेवेमध्ये उतर, निस्वार्थपणे सेवा दे. आजपर्यंत तू जे काही पैशासाठी केलं ना, आज ते पैशासाठी न करता तू एक सेवेच्या माध्यमातून स्वतःला तू चांगलं घडवू शकतो.
तुझे विचार बदलव. सुरुवातीला त्यांनी हेच सांगितलं की ऍक्सेप्टन्स वाढव, स्वीकार वाढव. यार स्वीकार नसेल तुझ्यामध्ये तर तुला प्रत्येक व्यक्तीचा तुला राग येत राहील. कारण की वैचारिक पुनर्वसन करणं माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं मित्रांनो. कारण की माझ्यासारखा जो माणूस आहे ना, घाणेरडा माणूस म्हणू शकतो ज्याला, की माझ्यासाठी काय म्हणतो त्याला, चेंज ऑफ थिंकिंग हे करणं एवढं म्हणजे दुसऱ्या भाषेत मी त्याला म्हणू शकतो की आध्यात्मिक जागृती माझ्यासाठी एवढं म्हणजे सोपं नव्हतं. कारण की मुळातच मी असा एक व्यक्ती होतो की यार ज्याला ह्या गोष्टी पूर्वीपासून आवडत नव्हत्या. कारण माझ्यात असलेला मोठेपणा, ग्रँडिओसिटी आणि खोटेपणा या गोष्टीच्या भरोश्यावरच मी माझं पूर्ण आयुष्य लोटलं. आणि ह्या खोटेपणा आणि याच्यामध्ये मी स्वतःला स्वीकृती देतच नव्हतो की यार दारू पिणे ही बिमारी असू शकते, मद्यपान एक आजार आहे. हे करता करताच मला 1.5 वर्ष गेलं रिहॅब सेंटरमध्ये. तिथून कसा बसा बाहेर पडल्यानंतर पुन्हा बाकीचे प्रॉब्लेम समोर आले. मी आजारी आहे मला याचीच मला स्वीकृती आली नाही मित्रांनो. परंतु नंतर हळूहळू तुम्हा बांधवांच्या मदतीनं तुम्ही मला म्हणजे खरंच मी आभारी अल्कोहोलिक्स अनॉनिमस की मला जीवनात कधी वाटलं नव्हतं की यार मी कधीतरी दारूच्या लांब राहू शकतो. हा डोक्यातही माझा विचार कधी आला नव्हता. परंतु पहिल्याच पायरीमध्ये अर्धी पायरी जेव्हा मला सांगण्यात आले की मद्यशक्तीपुढे मी हतबल आहे. वास्तुस्थिती मित्रांनो मला स्वीकारावी लागली. माझ्या विचारात मला परिवर्तन करावं लागलं. यस, आय एम अन अल्कोहोलिक अँड वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक. हा जेव्हा मित्रांनो माझ्यामध्ये जो मी पहिला ऍक्सेप्टन्स आणला, हा जो मी नाही यार अनंत तू कभी भी नहीं पी सकता. एक्सपेरिमेंटल कॅरेक्टर आहे माझं. नवीन गोष्टीकडे माझं अट्रॅक्शन जास्त असते. फक्त दारूच मला आकर्षण नाही तर सेकंडरी ऍडिक्शन मध्ये बऱ्याच गोष्टीत मी फसलेलो. फक्त कुटुंब जवळ आल्याने जीवनाची पुनर्बांधणी होईल, माझं कुटुंब भेटलं, मला सर्वच भेटलं म्हणून मी चांगला झालो, देवाची कृपा झाली, मी सुखी आहे, समाधानी आहे. इट्स नॉट. ते फक्त माझ्यासाठी एक सोतांड होतं मित्रांनो. फक्त मी शेअरिंग मध्ये बोलायचं नव्हते की यार बस ते बोल दिया. पण त्याचा विचार नव्हता मला की यार म्हणजे मी हा स्व इच्छेचा त्याग कसा करावा. आकांक्षा इच्छा सोडावं सांगत आहे आणि कुठली तरी उच्च शक्ती आहे जी मला याच्यातून बाहेर काढू शकते. कुठली उच्च शक्ती. मी तर देवाला पण मानत नाही, मग कोणाला मानावं. हे जे जे काही माझ्यासमोर मित्रांनो एवढे सारे जे प्रश्न पडले होते ना, ह्या प्रश्नासाठी माझ्याकडे म्हणजे काही नव्हतं. सर्वात अगोदर तर मी फिजिकली फिट झाल्यानंतर माझा नंतर सोब्रायटीचा ऍक्सिडेंट झाला. माझा जो हिप जॉईंटचा बाल रिप्लेसमेंट करायसाठी सांगून ठेवला डॉक्टरने. आता पण तेच सुरू आहे. तर पूर्वी दारू पिताना माझा दुसरा पाय त्याचं पण ऑपरेशन सांगून आहे. तर एवढ्या साऱ्या गोष्टी माझ्यासोबत घडत असल्यावर मी कसं काय म्हणजे माझ्या जीवनाला परत रिकन्स्ट्रक्शन करू शकणार आहे. शक्य नाही आहे माझ्यासाठी त्या गोष्टी. मला कुठेतरी हळूहळू मित्रांनो या गोष्टी स्पॉन्सरच्या माध्यमातून लक्षात आलं की बाबा तुला सेवा करावीच लागेल. मला स्पॉन्सरने एकच शब्द बोलले की ट्रस्ट गॉड, हेल्प अदर्स, क्लीन युअर हाऊस अँड हेल्प अदर्स. तर देवावर विश्वास नव्हता पण विश्वास ठेवावा लागला. माझी मजबुरी होती. मला आध्यात्मिक कारण ही बिमारी मला सांगितलं की बिमारी ही आध्यात्मिक आहे. आजार आध्यात्मिक आहे आणि याच्यावर कुठलाही रासायनिक उपचार नाही. देअर इज नो केमिकल सोल्युशन ऑन दिस स्पिरिच्युअल डिसऑर्डर. आणि कुठेतरी तेव्हा हळूहळू लक्षात आलं की बाबा मला जर मानसिक शांतता हवी असेल ना तर मला स्वतःशी होणारी विचारांची लढाई थांबावी लागेल. मला त्या परमेश्वराला ओळखावं लागेल, त्याची इच्छा जाणून घ्यावं लागेल. कारण सतत मनामध्ये चाललेलं द्वंद्वयुद्ध कधी बंद होणार, नात्यात सुधारणा कधी होणार. मी जर जर त्यांची अजूनही खुन्नसच ठेवत आलो, त्यांच्यासोबत जर मी असंच काय म्हणते त्याला की तिरस्काराची भावना ठेवत आलो तर माझे विचार मी म्हणजे विचार बदलवला नाही तर मी नाते संबंध कसे सुधारणार. आणि जर मी नाते संबंध सुधारले नाही तर मी आजारातून कधीही बाहेर पडू शकणार नाही किंवा आजही पडू शकत नाही. परंतु मला जे एक दिवसाच्या आधाराचे नियंत्रण मिळवायला सांगितलं होतं, कदाचित मी जर अजून त्या दारूच्या क्रेविंग मध्ये गेलो, माझे जर विचार मी अजून भरकवटले म्हणजे कसं की निरोगी विचार करणं मला जमतच नव्हतं. महत्वाचं म्हणजे की बाबा ही पुनर्वसन म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी. ती काही अशी कुठली इव्हेंट किंवा ती कोणती घटना नाही आहे.
ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी माझ्या मरणाच्या अंतापर्यंत चालणार आहे. कारण माझे विचार कधीही बदलू शकतात. डोक्यात कसला विचार किंवा काय येईल याचा काही नेम नसतो. आणि आजही बऱ्याचदा मला कधी कधी निगेटिव्ह थॉट्स येतात. खरं सांगायचं म्हटलं तर की यार म्हणजे काय करून बसलो मी, जे सांगितलं होतं एवढा दिवसांनी मला की बाबा ही प्रक्रियातून मला जावं लागेल ना. मुझे कुछ तो करना होगा ना. ऍक्च्युअली मॅजिक वर्ड मुझे बोला गया यहाँ पे. मला सांगितलं गेलं की कृती ही जादूमय आहे. मग कृती कसली करायची आहे? बाऱ्या पाऱ्याचा कार्यक्रम करायचा आहे मला. कारण त्याच्याशिवाय बेस्ट मार्ग माझ्यासाठी पुनर्वसनाचा होऊच शकत नाही. वैचारिक पातळीवर जे काही मी माझं आराखडा तयार करतो ना, तर मला माझे दोष मला समजतच नव्हते. कारण मला माझा अहंकार मला त्या गोष्टी, माझा स्वभाव दोष मला समजून देतच नव्हता. की मला वाटायचं की यार दारू सोडली, चांगलं जगतोय ना, कोणाशी भांडण नाही, सर्व घरसृष्टी करतोय, मग कसले आल्या 12 पायऱ्या, कसले आले अमेंड्स करणे, कसले आले लोकांशी हे करणं. मला ह्या गोष्टीत काही रस नव्हता मित्रांनो. परंतु जसजसे दिवस माझे मध्यमुक्तीमध्ये वाढत गेले ना, मला खूप सारे प्रॉब्लेम्स यायला लागले. आणि हळूहळू तेव्हा मला लक्षात यायला लागलं की यार हे लोक सांगत आहे हे तर बिलकुल म्हणजे खरं आहे. ते म्हणतात की 12 पायऱ्याशिवाय तुला अनंत पर्याय नाही आहे. मी तर मला स्वतःला एकटा समजायला लागलो होतो मी की यार मैं बेचारा प्यार का मारा कोई नहीं मेरा सहारा. परंतु हे विसरून गेलो की यार अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे बांधव तुझ्यासोबत आहे, एवढी मोठी फेलोशिप तुझ्यासोबत आहे. आज हरवलेलं कुटुंब, जे घर हरवलेला तू दारुड्या होता, तुझ्या घराला घर पण आलाय आज. मग तुला हे विसरून चालता येणार? आज कित्येक लोकांचे म्हणजे काय म्हणतात संसार उद्ध्वस्त झाले, उघड्यावर पडले. त्यांच्या म्हणजे त्यांचे मुलं, त्यांच्या बायका सोडून गेल्या. तू त्याच्यापेक्षा म्हणजे किती नशीबवान आहे बाबा की तुला हे सर्व भेटलं यार. तरीही तू हीन भावनेत जगत आहे, एकटेपणात जगत आहे, नैराश्यात जगत आहे. मग नैराश्य तुझं कमी कसं होणार? त्याच्यासाठी तुला तुझ्या विचारामध्ये आमूलाग्र बदल करावे लागेल. तुला ती कृती करावी लागेल. आणि ती मित्रांनो सुरुवात केली मी. सर्वप्रथम तर मी बायकोची माफी मागितली, माझ्या ससुर जे काही लोक होते त्यांची माफी मागितली. आईचं मरण पावली 2006 मध्ये, वडिलांची माफी मागितली. आणि मला हळूहळू जाणवायला लागलं की यार शरण गेलं त्याला मरण नाही. आणि कुठेतरी हळूहळू ग्रुपचा खूप सपोर्ट मिळाला मित्रांनो याच्यामध्ये. माझ्या स्पॉन्सरचं मार्गदर्शन तेव्हाही होतं, आजही आहे. आजही मी त्यांच्या टच मध्ये आहे. कारण की मला ह्या गोष्टी आवडत नव्हत्या की स्पॉन्सर करावं, माझं स्वतःची बदनामी करावं त्यांच्यासमोर. काय गरज आहे? 2-2.5 वर्ष झाले ना दारू पासून लांब आहे. मला ह्या गोष्टी आवडत बिलकुल नव्हत्या की यार मी का सांगावं त्यांना. परंतु कुठं माझ्या लक्षात आलं की नाही रे बाबा, याच्याशिवाय मला मनाची मानसिक शांतता मला भेटूच शकत नाही. माझ्या म्हणजे मी जे ठरवतो ना त्या गोष्टी मी करू शकत नाही. कारण सातत्य नाही आहे, कन्सिस्टन्सी माझ्या जीवनात नव्हतीच मित्रांनो. मला कधी वाचनाची आवड नव्हती ना काही ऐकण्याची माझी क्षमता होती. परंतु ह्या ज्या गोष्टी विकसित झाल्या ना खऱ्या अर्थाने अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतरच झाल्या. मी किती केवढा किती म्हणजे काय माझं दारुडेपणाचं माझा प्रवास होता, किती वर्ष दारू पिलेली आणि किती वर्ष आज मद्यमुक्त आहे. कारण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्यासाठी ना मित्रांनो मला स्वतःचे दोष तपासावे लागले. कारण माझा नेचर असा आहे ना की मी प्रत्येक गोष्टीसाठी ना मी इतरांकडे बोट दाखवत होतो. आणि मला नेहमी वाटायचं की यार आय कॅन मॅनेज. म्हणजे माझं इगो डिफ्लेक्शन मला करायची इच्छा नव्हती. मी सर्व काही आहे, मी स्वतःहून सर्व हाताळू शकतो, आय कॅन मॅनेज. हा अहंकार आहे ना मित्रांनो मला स्वस्थ बसू देत नव्हता. कुठली तरी उच्च शक्ती जे मला याच्यातून माझा गेलेला विवेक परत आणू शकतो, मला याच्या गोष्टीवर बिलकुल म्हणजे हेच नव्हतं. परंतु हळूहळू माझ्या मार्गदर्शकाने सांगितले की अनंत हा इगो तुला कमी करावाच लागेल. एजिंग गॉड आउट. जो तू स्वतः परमेश्वर बनत आहे ना किंवा परमेश्वर असल्याचा तू जो स्वतःला जी तुझी जे वागणूक आहे ना हे तुला सोडावं लागेल. त्याच्याशिवाय तुझ्या जीवनामध्ये असं काही गोष्टी होणार नाही. तुला स्वतःचं सेल्फ एक्झामिनेशन करावं लागेल. तुला स्वतःच्या ज्या चुका आहेत त्या प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल आणि त्या सुधाराव्या लागतील. असे जेव्हा विचार माझ्या मनात हळूहळू बिंबत गेले माझे मार्गदर्शक, आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणजे याच्यावर तुम्ही कायम राहा, धरसोड करू नका. तुझ्या जीवनात तुला पूर्ण अख्ख्या लाईफ मध्ये हेच केलं आहे. कुठेतरी मित्रांनो हळूहळू माझ्या लक्षात आलं की बाबा ही प्रक्रिया मला जीवनात मध्ये सातत्याने वैचारिक बदल घडवून आणण्यासाठी मला
जे सांगितलं आहे त्या टूल्सचा वापर करावाच लागेल, मला शेअर करावं लागेल यार, मला ओपन माइंड व्हावं लागेल, मला प्रामाणिकपणे जगावं लागेल, माझ्यात ते विलिंगनेस मला स्वतः निर्माण करावं लागेल, तरच मी समोर काही काळ मध्यमुक्त राहू शकतो. किती काळ राहणार मला हे आजही नाही माहित, कारण की माझ्या जीवनामध्ये जे पुनर्वसनाचे जे मुख्य पैलू होते ना, तो होता स्वीकार. कारण मुळातच मी एक अहंकारी असल्यामुळे मला कुठल्याच गोष्टीचा सहजपणे स्वीकार येत नाही मित्रांनो. आज पण त्या गोष्टी होत नाही, याचं कारण हेच आहे की म्हणजे मी स्वतःला आज प्रश्न विचारायला भाग पडतो की यार तुझं स्वतःचं काय आहे. तू ज्या ज्या गोष्टीसाठी स्वतःमध्ये तू एवढा घमंड हे केला आहे, की स्वतः एवढा तू अहंकारी बनलाय की तुझं स्वतःचं अस्तित्व काय आहे. त्या उच्च शक्तीच्या मदतीनेच तू आज जिवंत आहे, त्या परमेश्वराच्या कृपेने तू आज जिवंत आहे. त्याने जर विचार केला असता तेव्हा जीव घेऊन टाकला असता. तरी त्याने तुला जिवंत ठेवलं म्हणजे त्यामागे काहीतरी त्या परमेश्वराचा काहीतरी असेल तुझ्याबद्दल. मग हळूहळू मित्रांनो सेवेमध्ये उतरलो, ग्रुपमध्ये चेअरमॅन झालो, नुकसान भरपाईची सुरुवात केली मित्रांनो. विचारामध्ये बदल करणं म्हणजे माझ्यासारख्या बेवड्याला ना एक नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं, कारण की मला कुणाची माफी मागायची नव्हती. परंतु त्या गोष्टी शक्य झाल्या मित्रांनो मार्गदर्शकाच्या मदतीने, तुम्हा मानवाच्या अनुभव कथनातून, आणि हळूहळू कृती करत गेलो. त्याच्यामुळे विचारामध्ये खूप बदल. आज कुणाची कुठली अशी जास्त म्हणजे असं खुन्नस राहत नाही, किंवा बस लेट गॉट करून देतो. म्हणजे विचार असे भरकटासाठी म्हणजे त्या गोष्टीत मी आज लटकून नाही राहत. त्या गोष्टी म्हणजे आला ना इकडून की इकडून सोडून देतो, चल ठीक आहे इट्स ओके, जो होगा देखा जाएगा, आहे ना परमेश्वर तो करेल. पण तेव्हा असं काही नव्हतं की यार म्हणजे माझं कसं होईल, तर कोणाच्या भरोश्यावर मी समोर जाणार आहे, कोणाच्या भरोश्यावर मी जगणार आहे. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष जेव्हा मी हे नुकसान भरपाई करायला लागलो ना मित्रांनो, त्याचे रिझल्ट मला भेटत गेले. आणि जे मी जे लोकांचं जे भावनिक ठेवलं होतं ना, ते भरून काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू झाले. आणि हळूहळू आजही माझ्यावर कर्ज आहे. आता 6 लाखाचं कर्ज आहे आज. जेव्हा ड्रिंकिंग युजिंग मध्ये होतो तेव्हाही कर्ज होतं. त्याच्यानंतर मी काही कर्ज पेड पण केलं, परंतु प्लॉट घेतला तेव्हा कर्ज झाला. आता रियाब ओपन केलं तेव्हा कर्ज झाला. मला ह्या गोष्टी कधीही वाटल्या नव्हत्या की यार मी कदाचित जिवंत राहील, मेडिकल स्टोअर पार्टनरशिप मध्ये ओपन करेल. हा मी स्वतःमध्ये म्हणजे ज्या गोष्टी मी करू शकत नव्हतो ना, ते परमेश्वर आज माझ्यासाठी करत आहे. हा आज मला प्रत्यय येतो मित्रांनो की खरोखर हे सातत्य माझ्यासाठी किती काम करतं, की जे ईश्वर रूपी जे संघटना आहे माझ्यासाठी, की बाबा त्या संघटनेवर माझा आक्षेप होता. म्हणजे कुठं मिटिंग न दारू सुटते का, हे लोक चुत्या बनवते, काहीतरी सांगत असते, यांचं काहीतरी मोनोपोली असेल, यांचं काहीतरी एक हे असेल. हे जेव्हा मी माझे विचार मित्रांनो सुरुवात केली, की जेव्हा मी माझा वैयक्तिक आढावा घेणं सुरू ठेवलं ना, आजही घेतो, तेव्हा कुठेतरी माझ्या लक्षात आलं की यार मी किती चुकलेलो, मी किती घाणेरडा होतो. हे जेव्हा मान्य केलं, त्या परमेश्वराकडे कबुली दिली, स्पॉन्सरकडे मी जेव्हा कबुली दिली ना, तेव्हा कुठेतरी मला हळूहळू लक्षात यायला लागलं की मला यार रोजच्या रोज हे करावं लागेल. माझ्या दररोजच्या वागण्यामध्ये मला माझं परीक्षण करायचं आहे, आत्मचिंतन करायचं आहे. तेव्हा कुठं मला त्या गोष्टीची जाणीव होईल. प्रार्थना आणि ध्यान सांगितलं होतं मला, त्या माध्यमातून मला जो समजलेला उमजलेला परमेश्वर आहे त्याच्याशी संपर्क करायचा होता. माझे संपर्क म्हणजे त्या म्हणजे कुठं आहे हायर पॉवर, काय आहे त्या ज्या म्हणजे पहिले मुर्गी की अंडा, जे मी याच्यात या गहन प्रश्नात मी जे लटकलो नव्हतो मित्रांनो, आज कुठेतरी ते प्रश्न नाही राहिले. आज म्हणजे निरर्थक जे आम्ही गोष्टी म्हणतो ना, त्या गोष्टीमध्ये मला आज रस नाही राहिला. कारण आज एवढंच असतं की त्याची इच्छा काय आहे माझ्यासाठी, आणि ती पूर्ण करण्यासाठी जे आमची 11वी पारी म्हणतात ना, की त्यासाठी ती शक्ती आज मागण्यासाठी मी कडकडीची प्रार्थना करतोय. पूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या मित्रांनो. अमेंट्स काय, लेखाजोखा काय लिहायचं आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे काहीही नव्हतं. मीच करू शकतो सर्व, मला काही गरज नाही 6व्या-7व्या पायरीची. परंतु हळूहळू जे वैचारिक बदल मित्रांनो घडत गेला, त्या परमेश्वराच्या मी स्वतः अगोदर एक ठरवून घेतलं की मुझे बदलना है, कुछ भी हो जाए. कारण हे जे माझं थोटांड होतं ना, बाहेर सोबर घर में गोबर, ह्या गोष्टी मला कुठंतरी जाणवायला लागल्या. हे म्हणजे काय म्हणतो स्पीकर मीटिंग करणं, खूप साऱ्या स्पीकर मीटिंग केल्या याच्या अगोदर मी.
परंतु मित्रांनो, मी वागत तसं नव्हतो. मुळातच माझ्यात झालेला बदल जो मला आता दिसायला लागला मागच्या काही वर्षात, मला म्हणण्यापेक्षा लोकांना दिसत आहे. त्यांच्या कडून जेव्हा मला लक्षात येत आहे की अनंत, तू कसा होतास आणि आज काय झालास. म्हणजे हे जेव्हा म्हणतात ना, मी असे म्हणू शकणार नाही की खूप मी बदललेलो आहे, माझ्यात खूप परिवर्तन केलं मी. परिवर्तन करण्याची अवकातच नाही हो माझी. अवकात असती ना, केव्हा दुरुस्त झालं असतं, केव्हा चांगलं माझं झालं असतं. परंतु म्हणतात ना की केवळ परमेश्वर करू शकतो. त्या परमेश्वराच्या कृपेने हे सर्व घडत आलं मित्रांनो. कारण की माझी मानसिकता तयारच होत नव्हती मला माझ्या वाईट सोडण्यासाठी. मी आताच बोललो की सेकंडरी ऍडिक्शन मध्ये मी बाई बाटली जुगार, त्या ट्रायंगल मध्ये मी फसलेलो. त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीकडे माझं लक्ष जात नव्हतं. मला चांगल्या गोष्टीची आवड सुद्धा नव्हती. अहंकारी व्यक्तिमत्वामध्ये नम्रता काय असतं, ह्युमॅलिटी आपण ज्याला म्हणतो, हंबलनेस, मला बिलकुल ह्या गोष्टीची म्हणजे जाणीव सुद्धा नव्हती यार की नम्रता कशासाठी पाहिजे. नम्रतेने काय होणार आहे. मला कधी नाही वाटलं की मी कशी कुठली यादी बनवायला पाहिजे, नुकसान भरपाई करायला पाहिजे, की मी स्वतः सुधारलं पाहिजे. हे जे माझ्या डोक्यात विचार होते ना मित्रांनो, नाही म्हणजे कधी असं मी म्हणजे स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की यार एवढं सारं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मी म्हणजे मान्य करू शकेल, मी या तत्वावर चालण्याचा प्रयत्न मला जेवढं शक्य होईल तेवढं करू शकेल. पण खरोखर प्रामाणिक सांगतो मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जेव्हा मी 1.5 वर्ष थांबलो ना, त्याच्यानंतर एक आशेचा किरण दिसला मला. आणि हळूहळू माझ्या ओल्टायमरने, तेव्हा माझ्याकडे स्पॉन्सर नव्हते, ओल्टायमरनीच सांगितलं की बाबा तू शरणागत जा. तुझी इच्छा आणि तुझं जीवन जर तू त्या परमेश्वराच्या स्वाधीन करणार नाही, तर तुझ्या जीवनामध्ये तुला जे वाटत त्या गोष्टी तू कधीच करू शकणार नाही. आणि यासाठी लागेल तुला ती कृतीची जोड आवश्यक आहे. तुला कृतज्ञता आवश्यक आहे. कृतीतून कृतज्ञता. फक्त एक दिवस मी टोकन घेतो आणि कृतज्ञता मानतो, सर्वांचे धन्यवाद देतो, इट इज नॉट सफिशियंट. हळूहळू मला ह्या गोष्टी मित्रांनो कळत गेला. तो जो माझ्यामध्ये बदल मला करायला पाहिजे हवा होता, उशीर लागला मित्रांनो. परंतु आज सांगू शकतो की यार बरोबर, म्हणजे मी ऐकलं आणि त्याच्यातून शिकत गेलो. नाहीतर मला वाटलं की यार मी दारू पितीतच मरणार आहे. हा जो माझा ठाम विश्वास होता की आयुष्यात मी माझ्या म्हणजे परत कधी येऊ शकणार नाही, किंवा मी कधीही स्वतःचं आत्मचिंतन करेल, किंवा मी ऍक्सेप्टन्स करेल, कुठली हायर पॉवरला मानेल, किंवा मग जे काही मला असं वाटतं की जे चित्र विचित्र मी वागत होतो, माझी जे क्रेविंग असायची आहे ना, मला ह्या गोष्टीमध्ये अलर्जी वाला ह्या गोष्टीचा म्हणजे मुळात स्वीकार नव्हता. परंतु आज मी स्वतःला मानतो की यार मी खरंच मद्यपाश आजाराचा एक रुग्ण आहे. इट इज अ इन्क्युरेबल डिसीज. मला हेही माहित आहे आज. मी पुन्हा कधीही नॉर्मल ड्रिंकर होऊ शकत नाही, मला हेही आज कळत आहे मित्रांनो. हे जे आज मी हळूहळू स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो ना, बिकॉज इट इज अ फॅटल कनिंग बफलिंग डिसीज, ज्याच्यावर म्हणजे असे उपचार मेडिकल सायन्स मध्ये अवेलेबलच नाही आहे. कारण स्वतः एक मी मेडिकलचा स्टुडंट आहे. एवढ्या वर्ष मागच्या 25-26 वर्षापासून या फील्डमध्ये आहे. पण शेवटी मी याच्यावर नियंत्रण नाही मिळवू शकलो मित्रांनो. मी त्या पागलपणाच्या अवस्थेत गेलो आहे. मृत्यू अगदी जवळून बघितला आहे. आणि मला हळूहळू आज लक्षात येतं की बाबा एक दिवसाचा आधार घेतच मला समोर माझी मनाची तयारी, म्हणजे माझी मानसिक बाजू मला भक्कम करावी लागेल. त्यासाठीच मला ह्या दुष्टचक्रातून निघण्यासाठी मला ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत. मला स्वभाव दोष मला स्वतःचे तपासायचे. मी जे इतरांचे तपासत होतो, इतरांकडे जे मी वारंवार जे इशारे करायचो, बोट दाखवायचे की यार तुमच्यामुळे होत आहे ना. मी माझ्या वडिलांना कित्येकदा सरळ तोंडावर म्हटलं त्यांना की तुझ्यामुळे माझ्या घरात दारू आली. तू जर दारुडा नसता तर कदाचित अनंत कधी जीवनात दारू पिली नसती. मी माझ्या बायकोला दोष द्यायचो की तुझ्यामुळे मला दारू प्यावं लागत आहे, तू मला समजून घेत नाहीये. माझ्या मुलीला म्हणायचं की तू अभ्यास करत नाही, तुझ्यामध्ये काही तुझ्या आयक्यू लेवल नाही आहे, तू काही अभ्यास म्हणजे एका हुशार बापाची मुलगी तू एवढी गावंडळ निघाली. ह्या गोष्टीचं ब्लेमिंग होतं मित्रांनो. कारण मला असं वाटायचं की यार मी हुशार आहे ना, मला सर्व समजते ना, मग माझ्या मुलीला का त्या गोष्टी समजत नाही. माझ्या घरच्या बायकोनं मला समजून घ्यावं, तिने मला म्हणावं की नाही आज तुमचं सर्व हे होत आहे, तर याच्यासाठी म्हणजे तिचं म्हणणं हेच राहायचं की म्हणजे तुम्ही किती चिडचिड करता, तुमच्यात किती अहंकार आहे. मित्रांनो, आध्यात्मिक बाजू माझी बिलकुल कमकुवत होत चालली होती आणि
भौतिकतेकडे माझी वाटचाल सुरू होती आणि मला अशातच जे आमचे जे खटके उडायचे ना, मला याच्यात म्हणजे असं वाटायचं की यार पैसा है तो सब कुछ है, पैसे के बगैर आज कुछ नहीं होता. परंतु स्वभावातील दोष, चारित्रिक दोष, भीती वाटणे, चिडचिड होणे, स्वार्थीपणा, जीवनात असमाधान, आनंद नाही, एकटेपणा, मग ह्या गोष्टीचा विचार माझ्या डोक्यात कधी येतही नव्हता मित्रांनो. परंतु हे सर्व वैचारिक पुनर्वसन घडलं मित्रांनो या 12 पायऱ्याच्या माध्यमातून. कारण खरोखर मी सांगतो ना, माझ्यासारख्या दारुड्याला ह्या गोष्टी करण्यात कुठलाही म्हणजे 1% सुद्धा रस नव्हता. मला माहित आहे की जी बिमारी आहे मला लागलेली ही कधी बरी होणार नाही आहे. तरीही मला असं वाटतं की यार आय कॅन मॅनेज. जसं मला मधुमेहाचं उदाहरण दिलं जाते की यार शुगर आहे तर तुला गोड वस्तू खाणं थांबवावं लागेल, तुला ज्या गोष्टी नाही खायच्या त्या थांबवावं लागेल, तरच तुझी साखरेची पातळी नियंत्रणात राहील. त्याचप्रमाणे मला असं इथे सांगितलं की बाबा पहिला घूट जर तू थांबवून ठेवला तरच तुला समोर काही करता येईल, नाहीतर तू दारू पितच असाच राहशील तर पागलपणाच्या अवस्थेत जाऊन शेवटी तुझा मृत्यू अटळ आहे. परंतु मित्रांनो माझ्यासारखा दारुड्या एवढा हुशार असतो ना की म्हणजे मला नेहमी असं वाटत होतं की यार म्हणजे हे लोक जे सांगत आहे ना याच्या सारखा मी नाही आहे. यांना तर यार याच्या घरच्या आधी पुनर्वसन करून दिलं. यांना सर्व गोष्टी रेडीमेड मिळाल्या. यार अनंताने सब कुछ कमाया है. अनंताकडे म्हणजे एक काळ असा होता की मी अगोदरच बोललो की खाण्याची, राहण्याची, कपड्याची सोय नव्हती. यार आज अनंता एका बेडवर झोपतो. यार आज अनंता एका केंद्राचा संचालक आहे, एका मेडिकल स्टोअरचा मालक आहे. हा जो अहंकार वाढत गेला ना मित्रांनो, कुठंतरी माझे जे विचार हळूहळू भरकटले ना आणि सोसायटीचा अहंकार वाढला, त्याच्यानंतर मला जाणीव झाली की मला पायरीची गरज आहे. कारण कृतीतून कृतज्ञता, कृती केल्याशिवाय माझ्यासाठी काही शक्य होणार नाही. आज कळतं मित्रांनो, तर अगोदर असं काही नव्हतं. म्हणजे बाते बंबाल व्यक्ती आहे मी. मला जे आलं ना ते मी म्हणजे हळूहळू कुठंतरी बोलायला सुरुवात करून देतो. मी दुसऱ्याच्या भावनाची कदर करत नाही. त्यांचा कितीतरी हर्ट होईल, त्यांच्या मनाला म्हणजे कितीतरी वेदना होऊ शकते. ह्या गोष्टीचं मला बिलकुलच म्हणजे हे नव्हतं मित्रांनो. मी स्वतःला म्हणजे काय म्हणतो त्याला पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न प्रस्थापित करत होतो. माझे हक्क इतरांवर गाजवत होतो आहे ना. आणि मला ह्या गोष्टीची म्हणजे असं वाटलं नाही की मला काही आवश्यकता आहे या गोष्टीची. कारण मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा तर नव्हतो मी. परंतु माझ्या जीवनामध्ये ना भरपूर अशा गोष्टी घडल्या की मला असं वाटायचं की यार म्हणजे घाणेरडे विचार, विकृत विचार, वाईट लोकांची संगत, अशा संगतीत मी समोर समोर वाढत गेलो आणि मला तेच आवडू लागलं. मला असं कधीच नाही वाटलं की माझ्यामध्ये वैचारिक परिवर्तन करावं, मी तो बदल करावा किंवा माझ्या विचाराचं मी पुनर्वसन करावं. नाही, मला असं नाही वाटत होतं मित्रांनो. परंतु ही प्रक्रिया जी मला सांगण्यात आली ना, ही काही रातोरात घडणारी नाही आहे मित्रांनो. त्याच्यासाठी मला समोरच्याला समजून घ्यावं लागेल, त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि स्वतःच्या चुका मला शोधावं लागेल आणि त्या चुका शोधून मला त्या गोष्टी दुरुस्त करावं लागेल की अनंत चुकत कुठं आहे, कुठं कुठं काय म्हणजे हे केलाय तू. तर ह्या गोष्टी मित्रांनो समजण्यासाठी बराच काळ लोटला. परंतु हळूहळू हळूहळू तुम्हा बांधवांच्या मदतीने, स्पॉन्सरच्या मदतीने हळूहळू मित्रांनो ह्या गोष्टी घडत गेल्या आणि आजही चुका होतात मित्रांनो. आज मी असं म्हणू शकत नाही की माझ्या हातून चुका होत नाही. परंतु आहे ना आज त्या चुकातून स्वतःला शोधतो. चुका दुरुस्त करण्यासाठी धडपड करतोय आज. आज मी एक दारुडे आहे आणि माझ्याकडे जे काही दारुडे मित्र आज आहेत त्यांच्या भावनांना आज मी समजून घेतोय. कारण की माझ्या घरच्यांनी जे भोगलं आहे आणि मी जे भोगलं आहे ना मित्रांनो, खरोखर हा काळ एवढा सोपा नव्हता माझ्यासाठी. आज हळूहळू लक्षात येतं की बाबा म्हणजे मी फिजिकली फिट लवकर होऊ शकतो, पण स्पिरिच्युअली मला हे प्रोग्रेसच करत जावं लागणार आहे. जर्नी याचं डेस्टिनेशन कुठं आहे मला आजही नाही माहित. परंतु परमेश्वराची कृपा आहे मित्रांनो. आज खऱ्या अर्थाने परमेश्वर माझ्या जीवनात काम करतोय. कारण मला इथं आल्यानंतरच सांगण्यात आलं होतं की नो गॉड नो पीस. पण मला वाटलं की यार कसला गॉड न काय, काही म्हणजे हे नाही. मैं अगर चाहूँ तो मैं खुद को अच्छा रख सकता हूँ, मैं चाहूँ तो खुद को बिघाड सकता हूँ. म्हणजे हा जो माझा स्वतःचा अट्टहास होता ना, अहंकार होता ना मित्रांनो, कुठंतरी हा हळूहळू हळूहळू त्या अहंकाराचं खच्चीकरण करण्यात मी आज
पूर्णपणे तर नाही म्हणत, परंतु काही प्रमाणात यशस्वी होत आहे. जे काही माझ्यात भरलेली काम वासना होती, याच्यामध्ये इतर स्त्रीकडे बघण्याचा जो माझा दृष्टिकोन होता, आज तो बदलला आहे मित्रांनो. ते वैचारिक माझ्यामध्ये मी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजही करतोय. आज जे घरामध्ये जे भांडे वाजायचे माझ्या, आज ते भांडे वाजत नाही मित्रांनो. आज कुठंतरी शांतता आहे. आज जेव्हा मीटिंग मध्ये जातो, इतर लोकांशी जेव्हा भेटतो, बोलतो, शेअरिंग करतो, आज जे मी जिकडे तिकडे फिरत असतो, जे मी म्हणत नाही की समाजाला सुधारायला निघालो किंवा प्रबोधनाचं काम करतो, नाही. मला जे मिळालं ते प्रामाणिकपणे निस्वार्थपणे वाटण्याचा प्रयत्न करतोय. आणि असंही म्हणत नाही की माझ्याकडे खूप सारे बांधव यावं की मी त्यांच्याकडून मला भरभरून आर्थिक मदत व्हावी, असे माझा विचार नाही आहे. मी तसंही काही मी डोक्यात ठेवून हे काही केंद्र मी सुरू नाही केलं आहे. कारण मी एक फक्त निमित्त मात्र आहे मी. जे काही करता करवित आहे तो परमेश्वर माझ्या हातून घडवून घेत आहे. आणि हळूहळू ही जर मी काम जे काही करतो याच्यामध्ये जर सेवेचा जो भाग असेल माझ्यासाठी आणि खरोखर मी एकटेच राहिलो तरच या गोष्टी घडणार आहे. सेवा माझ्यासाठी मस्त आहे आणि सेवेसोबतच मला माझी रिकव्हरी पण मला तशी मजबूत करावी लागेल. नाहीतर माझ्यासारखा व्यक्ती बातेबंबाल आहे ना, जे डोक्यात आलं, जे तोंडात आलं ते बोलून टाकतो. पुढचा मागचा कसलाही विचार न करता. आज कुठेतरी हळूहळू लक्षात येत आहे मित्रांनो की मला या ट्रायंगल मध्ये राहायचं आहे. घरकाम मीटिंग मध्ये आजही असतो. मी आजच आता बर्थडेला जाऊन आलो. तिकडनं आलो, फटाफट जेवण केलं. 10 वाजून गेले होते आणि मला वाटतं मी 10 वाजून काही मिनिटांनी जॉईन केलं. आज हे जे समाधान आहे मित्रांनो, हे पैशात विकत घेता नाही येत. आज बऱ्यापैकी मी जर पैसे कमवतो म्हटलं तर आजही कमवू शकतो. परंतु पैसे कमवणे हा जर माझा उद्देश असता तर मी फ्री ऑफ चार्ज मध्ये पण काही असं हे नाही केलं असतं. असं म्हणजे मला असं वाटतं की यार पैसा हे सर्वस्व नाही. मानसिक समाधान, मी प्रेम, आनंद पैशातून नाही विकत घेऊ शकत. पैशातून डेफिनेटली मी एक चांगली गाडी घेऊ शकतो, एसी, कूलर जे काही आहे. भौतिक गोष्टीचा मी आनंद घेऊ शकतो, पण आध्यात्मिकरित्या मी सुदृढ नाही होऊ शकत. मला जर आध्यात्मिकरित्या सुदृढ मनाची शांती हवी असेल, आनंद हवा असेल, समाधान हवा असेल, तर मला आध्यात्मिक मार्गाशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तर धन्यवाद गजानन भाऊ, तुम्ही मला बोलायची संधी दिली. सर्व मित्रांचे मनापासून आभार. तुम्ही सर्व लोकांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच.